हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस. आज आपण 9th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी फर्स्ट लेसन बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 1.2 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन 1 काय दिला आहे. द फॉलोइंग टेबल शोज पॉईंट्स ऑन अ नंबर लाईन अँड देअर कोऑर्डिनेट्स. आता या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला पॉईंट्स दिलेले आहेत. ABCDE हे पॉईंट्स दिलेले आहेत आणि या पॉईंट्सच्या खाली आपल्याला त्यांचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. ए या पॉईंटचा कोऑर्डिनेट काय आहे -3. बी या पॉईंटचा कोऑर्डिनेट काय आहे 5. अशा प्रकारे आपल्याला या पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. डिसाइड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट वन बिलो द टेबल आर कॉन्ग्रुएंट ऑर नॉट. आता या ठिकाणी आपल्याला पेअर ऑफ सेगमेंट्स म्हणजे आपल्याला 2 सेगमेंट्स दिलेले आहेत आणि हे 2 सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत की नाही हे आपल्याला डिसाइड करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला 2 सेगमेंट्स दिलेले आहेत, सेगमेंट डी अँड सेगमेंट AB, आणि हे 2 सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत की नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. प्रथम आपण कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स म्हणजे काय हे समजून घेऊ. आता 2 सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट कधी असणार आहेत. आता या ठिकाणी सेगमेंट AB आणि सेगमेंट PQ हे 2 सेगमेंट्स आहेत. हे 2 सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण कधी म्हणू शकतो, ज्यावेळेस या दोन्ही सेगमेंटची लेंथ काय असणार आहे, इक्वल असणार आहे. त्यावेळेस हे दोन्ही सेगमेंट्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. फॉर एक्झाम्पल आता या सेगमेंट AB ची लेंथ 6 सेंटीमीटर आहे असं आपण कन्सिडर करू आणि या PQ सेगमेंटची लेंथ देखील 6 सेंटीमीटर आहे असं कन्सिडर करू. म्हणजेच हे दोन्ही सेगमेंट्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, कारण यांची लेंथ काय आहे, इक्वल आहे. सेग AB कॉन्ग्रुएंट सेग PQ कधी असणार आहे, ज्यावेळेस या दोन्ही सेगमेंटची लेंथ काय असणार आहे, इक्वल असणार आहे. लेंथ ऑफ सेगमेंट AB इज इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट PQ जर आपल्याला इक्वल मिळाली तर हे दोन्ही सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे, या ठिकाणी काय करावं लागणार आहे, या दोन्ही सेगमेंटची लेंथ काढून घ्यावी लागणार आहे. मग प्रथम आपण काय करू, या दोन्ही सेगमेंटची लेंथ काढून घेऊ आणि जर आपल्याला या दोन्ही सेगमेंटची लेंथ इक्वल मिळाली तर हे दोन्ही सेगमेंट्स इक्वल असणार आहेत. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण सेगमेंट DE ची लेंथ काढून घेऊ. लेंथ ऑफ सेगमेंट DE कसं काढणार आपण, लेंथ ऑफ सेगमेंट DE म्हणजेच काय, डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स D अँड E. D आणि E या 2 पॉईंटमधील डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे, या सेगमेंटची लेंथ असणार आहे. म्हणजेच लेंथ ऑफ सेगमेंट DE इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स D अँड E. आता प्रथम आपण पॉईंट D आणि पॉईंट E चे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. D चा कोऑर्डिनेट काय आहे पहा, -7 लिहून घेऊ आपण. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट D इज -7 अँड E चा कोऑर्डिनेट काय आहे 9 अँड द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट E इज 9. आता आपल्याला डिस्टन्स काढण्यासाठी काय करावं लागेल, लार्जर कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करावा लागेल. आता 9 अँड -7 याच्यामध्ये लार्जर कोऑर्डिनेट कोणता आहे, 9 हा लार्जर आहे, कारण पॉझिटिव्ह नंबर हा निगेटिव्ह नंबरपेक्षा काय असतो, बिगर असतो. देअरफॉर लेंथ ऑफ सेगमेंट DE इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करू. 9 -7 आपण ब्रॅकेटमध्ये लिहू इज इक्वल टू 9 मायनस प्लस होईल. 9 + 7 इज इक्वल टू 16. म्हणजेच आपल्याला लेंथ ऑफ सेगमेंट DE काय मिळाली, 16. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपण सेगमेंट AB ची लेंथ काढून घेऊ. लेंथ ऑफ सेगमेंट AB इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स A अँड B. आता आपण पॉईंट A आणि पॉईंट B चे कोऑर्डिनेट लिहून घेऊ. पॉईंट A चा कोऑर्डिनेट काय आहे, -3. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट A इज -3 अँड द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट B इज, पॉईंट B चा कोऑर्डिनेट काय आहे 5. आता -3 अँड 5 याच्यामध्ये ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आहे 5, बिकॉज पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. देअरफॉर लेंथ ऑफ सेगमेंट AB इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. लार्जर कोऑर्डिनेट कोणता आहे 5 मायनस याच्यातून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करू. स्मॉलर कोऑर्डिनेट काय आहे -3 ब्रॅकेटमध्ये लिहू. 5 मायनस काय होईल, प्लस. 5 + 3 इज इक्वल टू 8. म्हणजेच लेंथ ऑफ सेगमेंट AB काय मिळाली आपल्याला 8. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला लेंथ ऑफ सेगमेंट DE काय मिळाली 16 आणि लेंथ ऑफ सेगमेंट AB काय मिळाली 8. म्हणजेच या दोन्ही सेगमेंटची लेंथ इक्वल नाही, म्हणजेच हे दोन्ही सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट नाहीत. या ठिकाणी लिहू आपण फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 लेंथ ऑफ सेगमेंट DE
is not equal to length of segment AB. Therefore, segment DE and segment AB are not congruent. Therefore, segment DE and segmentसाठी आपण सेग लिहिलं तरी चालेल and seg AB are not congruent. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. सेकंड एक्झाम्पल काय आहे, सेग BC अँड सेग AD हे दोन सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत की नाही हे आपल्याला लिहायचं आहे. प्रथम आपण या दोन्ही सेगमेंटची लेंथ काढून घेऊ. लेंथ ऑफ सेगमेंट BC इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स B अँड C. प्रथम आपण पॉईंट B आणि पॉईंट C चे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. पॉईंट B चा कोऑर्डिनेट काय आहे 5 आणि पॉईंट C चा कोऑर्डिनेट काय आहे 2. लिहून घेऊ आपण. द कोऑर्डिनेट्स of point B and C are 5 and 2 respectively. आता 5 and 2 याच्यामध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे, 5 इज द ग्रेटर नंबर. Therefore, length of segment BC is equal to larger coordinate minus smaller coordinate. Larger coordinate काय आहे 5 minus smaller coordinate काय आहे 2. 5 minus 2 3. Therefore, length of segment BC is equal to 3. म्हणजेच BC या सेगमेंटची लेंथ किती मिळाली आपल्याला 3. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपण सेगमेंट AD ची लेंथ काढून घेऊ. लेंथ ऑफ सेगमेंट AD इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स A अँड D. आपण A आणि D या दोन पॉईंटचे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. A चा कोऑर्डिनेट काय आहे -3 आणि D चा कोऑर्डिनेट काय आहे -7. लिहून घेऊ आपण. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट A अँड D आर -3 and -7 respectively. आता -3 आणि -7 याच्यामध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे, -3 इज द ग्रेटर नंबर. -3 हा काय आहे -7 पेक्षा ग्रेटर आहे. ज्यावेळेस नंबर निगेटिव्ह असतील त्यावेळेस जो स्मॉलर असतो तो काय असतो मोठा असतो आणि जो मोठा असतो तो काय असतो स्मॉलर असतो. नंबर लाईनवरती -3 पेक्षा -7 हा लेफ्ट साईडला असणार आहे आणि लेफ्ट साईडला नंबर्स काय होत जातात स्मॉलर होत जातात. म्हणजेच -3 हा -7 पेक्षा काय असणार आहे ग्रेटर असणार आहे. देअरफॉर लेंथ ऑफ सेगमेंट AD इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. लार्जर कोऑर्डिनेट काय आहे -3 मधून आपण काय करू -7 मायनस करू. -7 ब्रॅकेटमध्ये लिहू. -3 या ठिकाणी मायनस मायनस प्लस होईल +7 इज इक्वल टू -3 + 7 किती येईल पहा. 7 - 3 4 ग्रेटर नंबरचं साईन प्लस आहे. म्हणजेच लेंथ ऑफ सेगमेंट AD किती मिळाली आपल्याला 4. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता या ठिकाणी या दोन्ही सेगमेंटची लेंथ आपल्याला इक्वल मिळालेली नाही. म्हणजेच हे दोन्ही सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट नाहीत. आन्सर लिहू आपण. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 लेंथ ऑफ सेगमेंट BC इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट AD. Therefore, segment BC and segment AD are not congruent. Seg BC and seg AD are not congruent. प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 3 काय दिला आहे पहा. सेगमेंट BE अँड सेगमेंट AD हे दोन सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत की नाही हे आपल्याला ठरवायचं आहे, डिसाईड करायचं आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपल्याला काय करावं लागेल, या दोन सेगमेंटची लेंथ काढून घ्यावी लागेल. लेंथ ऑफ सेगमेंट BE इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स B अँड E. प्रथम आपण या दोन्ही पॉईंटचे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. पॉईंट B चा कोऑर्डिनेट काय आहे 5 आणि पॉईंट E चा कोऑर्डिनेट काय आहे 9. लिहून घेऊ आपण 5 and 9. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट B अँड E इज 5 and 9 रिस्पेक्टिवली. आता 5 and 9 याच्यामध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे 9 इज द ग्रेटर नंबर. देअरफॉर लेंथ ऑफ सेगमेंट BE इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. 9 - 5 किती येईल 9 - 5 4. म्हणजेच आपल्याला लेंथ ऑफ सेगमेंट BE किती मिळाली 4. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपण सेगमेंट AD ची लेंथ काढून घेऊ. लेंथ ऑफ सेगमेंट AD म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स A आणि D काढून घ्यायचं आहे. A and D. पॉईंट A आणि पॉईंट D चे कोऑर्डिनेट्स आपण लिहून घेऊ. पॉईंट A चा कोऑर्डिनेट काय आहे -3. पॉईंट D चा कोऑर्डिनेट काय आहे -7. -3 and -7. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट A and D आर -3 and -7 रिस्पेक्टिवली.
आता -3 अँड -7 याच्यामध्ये ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आहे? -3 इज द ग्रेटर कोऑर्डिनेट. देअरफॉर लेंथ ऑफ सेगमेंट AD इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. लार्जर कोऑर्डिनेट कोणता आहे? -3 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट कोणता आहे? -7. -7 ब्रॅकेटमध्ये लिहू. -3 या ठिकाणी मायनस मायनस प्लस होईल, +7. -3 + 7 इथे येईल. 7 - 3 4. ग्रेटर नंबरचं साईन काय आहे? प्लस, म्हणजेच +4 येईल. देअरफॉर लेंथ ऑफ सेगमेंट AD इज इक्वल टू 4. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 या दोन्ही सेगमेंटची लेंथ आपल्याला इक्वल मिळालेली आहे, म्हणजेच हे दोन्ही सेगमेंट्स इक्वल असणार आहेत. ॲन्सर लिहू आपण. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 लेंथ ऑफ सेगमेंट BE is equal to length of segment AD. Therefore, segment BE and segment AD are congruent. Therefore, segment BE and segment AD are congruent. अशा प्रकारे आपल्याला ही एक्झाम्पल सॉल्व करायची होती. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.